तर यानंतरची बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात। आदित्य ठाकरे यांचा आजपासून 2 दिवस कोल्हापूर दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। गारगोटीमध्ये दुपारी 3 वाजता त्यांची सभा होणार आहे, तर कोल्हापूरमध्ये संध्याकाळी 7 वाजता सभा आयोजित करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील। अमर, आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। नेमकं आदित्य ठाकरे कोणत्या विषयावर तिथे बोलणार आहेत, कारण 2 सभा आदित्य ठाकरे यांच्या तिथे आयोजित करण्यात आल्यात? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमदार आदित्य ठाकरे 2 दिवस दौऱ्यावर येत आहेत। जी, दोन्ही कोल्हापूर जिल्ह्यात आणि हातकणंगले तालुक्यामध्ये त्यांची सभा असणार आहे। जी, सकाळी आज 12 वाजता त्यांचं आगमन होईल, त्यानंतर ते गारगोटीला जातील। गारगोटीला 4 वाजता सभा होईल। गारगोटीमध्ये आता शिंदे गटाचे आमदार आहेत प्रकाश आंबेडकर, यांच्या विरोधात काय बोलतात काय हे पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये मिरज येथे ही सभा आहे, ते कोल्हापुरात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर शिंदे गटाचे आहेत। त्याचबरोबर दोन्ही खासदार हे शिंदे गटाचे आहेत, त्यामुळे येणाऱ्या लोकसभेसाठी काही ना काहीतरी त्यांचा प्लॅन असेल आणि त्यावर काय बोलतात काय ही सगळे उत्सुकता लागले। कोल्हापुरामध्ये आता सध्या स्थितीला ठाकरे गटाची अवस्था थोडी बिकट असली तरी त्यांना चालना देण्यासाठीच येत असतील, कारण काही दिवसापूर्वी हातकणंगले तालुका जिल्हा प्रमुख यांची तडकाफडकी बदली केली। त्यामुळे ही हातकणंगलेतील काय जिल्हा प्रमुखांची भूमिका काय असेल किंवा त्यांची समजूत काढतील का असंही बघण्याच्या दृष्टीने आजचा दौरा यशस्वी कसा होईल याकडे कार्यकर्ते बघत आहेत। कालपासून प्रमुख कार्यकर्ते शिवसेनेचे उभाटा गटाचे कोल्हापुरात दाखल झाले आहेत। संध्याकाळी 7 वाजता मिरजच्या तिथे या ठिकाणी सभा असणार आहे, त्या ठिकाणी भव्य असा मंडप उभारण्याचं काम चालू आहे। जी, अमर, पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, तुम्ही असेच जोडलेले राहा।